यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा सोमवारी 16 सप्टेंबरला कारंजा येथे भव्य नागरिक सत्कार करण्यात आला। यावेळी कारंजा येथील हुसेन बंदूकवाले मित्रमंडळाच्या वतीने खासदार देशमुख यांची लाडू तुला करण्यात आली आणि जुना बस स्थानक परिसरात त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। गवळी व मुस्लिम समाज हुसेनबाई बंदूकवाले मित्रमंडळाच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम कारंजात शेतकरी भवन येथे सर्व कारंजेकर व युवती सेना, वाहतूक सेना, युवा शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी सत्कार केला। त्यानंतर जुना बस स्टँड येथील समाजसेवक हुसेन बंदूकवाले यांच्या वतीने खासदार संजय देशमुख यांचा भव्य सत्कार व लाडू तुलाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी हुसेन बंदूकवाले यांचे मोठे बंधू छट्टू बंदूकवाले यांनी खासदार संजय देशमुख यांचा फेटा बांधून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी सुनील दाभेकर, गजानन देशमुख, बाळकृष्ण देशमुख, वहीद भाई, जिल्हा परिषद सदस्य सानप, कुद्दूस भाई, हाजी नूर मोहम्मद यांची उपस्थिती होती। सत्काराला उत्तर देताना खासदार संजय देशमुख यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निवडणुकीत मदत केली त्याचे आभार मानले व शहराच्या विकास, रोजगार, शेतकऱ्याचे पिकाला भाव मिळाला पाहिजे त्यासाठी काम करू असे मत व्यक्त केले। यावेळी बाबाजी लानी, मुन्नाभाई, जुम्मा पप्पूवाले, कासिम मुन्नीवाले, अन्नू पहलवान, काशिम भवानीवाले, रमजान पप्पूवाले, जग्गू गारवे, गंगा बेनीवाले, गंगा मुन्नीवाले, चांद पप्पूवाले, उज्ज्वल वैद, भिक्कू पप्पूवाले, नत्तू चौधरी, रजाक लालूवाले, फिरोज घोडेवाले, आसिफ भाई यांच्यासह मुस्लिम व गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रम समाजसेवक हुसेन बंदूकवाले यांच्या कार्यालयात संपन्न झाला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जावेद चाऊस व सूत्रसंचालन अस्मत रायलीवाले यांनी केले तर आभार हुसेन बंदूकवाले यांनी मानले।